राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्ष तसेच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SIT कडून रविवार दिनांक 10 रोजी तब्बल 6 तास चौकशी करण्यात आली। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अभिनंदन परळेकर आणि कॅमेरावर आहेत जयेश पाटील। आपणा सर्वांना परिचित असलेल्या खरात प्रकरणात वेगवेगळे खुलासे रोजच्या रोज समोर येत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर या खरात याने स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थांच्या सदस्या होत्या। भोंदू अशोक खरात यांच्यासोबतची त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती। यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा त्याचबरोबर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागला होता। रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा यांची सुद्धा यापूर्वी SIT ने जवळपास 8 तास चौकशी केली होती। पण रुपाली चाकणकर यांच्या रविवारच्या चौकशी दरम्यान SIT मार्फत तेजस्वी सातपुते आणि त्यांच्या टीमने रुपाली चाकणकर यांना तब्बल 45 प्रश्न विचारले आहेत। त्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न म्हणजे भोंदू अशोक खरात सोबत कधी ओळख झाली, त्याच्या संस्थेत विश्वस्त म्हणून तुम्ही किती वर्षे होता, या संस्थांच्या आर्थिक व्यवहाराची तुम्हाला कितपत माहिती आहे, खरातच्या कृत्यांविषयी तुम्हाला माहिती होती का, खरात बरोबर करण्यात आलेला विधी किंवा पूजा कोणत्या होत्या, खरात सोबत काढलेली छायाचित्रे कधी आणि कोणत्या कार्यक्रमावेळची आहेत, असे प्रश्न चाकणकर यांना विचारण्यात आले। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते। पत्रकार परिषदेत दमानिया यांनी चाकणकर यांच्या आर्थिक व्यवहाराची वेगळी चौकशी व्हावी, तसेच चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या हे सुद्धा समोर आले पाहिजे अशी मागणी केली होती। तर याबाबत याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दमानिया या फक्त आरोप करत असतात, ते पण माध्यमांसमोर प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे म्हटले होते। SITच्या चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की SIT चौकशी सुरू आहे आणि मी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठीच इथे आले होते आणि या चौकशीत मी पूर्णपणे सहकार्य करणार आहे। लोकांच्या मनात अनेक शंका आहेत, पण चौकशी पूर्ण झाल्यावरच या प्रश्नांची उत्तरे मिळतील। तसेच कोण काय म्हटले आणि कोण काय बोलते याची मला कल्पना नाही आहे। तपासाला पूर्णपणे सहकार्य करणे हीच माझी भूमिका आहे। याच दरम्यान रविवार दिनांक 10 रोजी सकाळी एक गाडी चाकणकर यांच्या इथे आली होती। त्या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता चाकणकर म्हणाल्या की आदरणीय पवार साहेबांचे ते कार्यकर्ते होते आणि महिला बाल कल्याण विभागाच्या संदर्भात काम होते, त्यामुळे मी नाशिकला जाणार असल्याने सकाळी भेट गडबडीत झाली। पतपेढी या प्रश्नासंदर्भात चाकणकरांचा काय संबंध असे पत्रकारांनी विचारला असता ती सर्व खाती बनावट आहेत, त्या संदर्भात अहवाल आपल्यासमोर येईलच अशीही चाकणकर म्हणाल्या। एकंदरच रुपाली चाकणकर यांच्या चौकशीला सहकार्यामुळे अनेक प्रश्नांची उकल होण्यास नक्कीच मदत होईल। त्याचबरोबर त्या प्रत्यक्ष माध्यमांच्या समोर आल्याने त्यांच्याबाबतच्या वेगवेगळ्या शंका कुशंकांचा सुद्धा समाधान होईल, हे भविष्यात समजेलच। एकंदरच खरात प्रकरण अजून कोणकोणाला होणार आणि कोणकोणत्या राजकीय नेत्यांना याबाबत समोर यावे लागणार याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। सातत्याने खरात प्रकरणी जे खुलासे होत आहेत ते पाहता चौकशी आणि नवनवीन माहिती समोर येतच राहील। या सर्वाबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।